मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतल्या मीरा भाईंदर इथं एक जाहीर सभाही पार पडणार आहे आणि या सभेतून राज ठाकरे हे मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसांना एक महत्त्वपूर्ण संदेश देखील देणार आहेत। मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या नव्या शाखेचे देखील राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर आज मीरा भाईंदर मध्ये राज ठाकरे यांची डरकाळीच आवाज येणार आहे। आज या संदर्भात मनसे नेते राज ठाकरे यांच्या या सभेसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमतीये, किती मराठी जन आज या सभेसाठी येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एक प्रकारे मराठी जनांचं मीरा भाईंदर मध्ये आज हे शक्ती प्रदर्शन असणार आहे। आज मनसेच्या नव्या शाखेचं देखील राज ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि या संदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईमध्ये मीरा रोड भाईंदर या ठिकाणी येणार आहेत। मोठी जाहीर सभा त्यांची संध्याकाळी होणार आहे। तर या सभेतून राज ठाकरे मीरा रोड भाईंदर इथल्या या सभेतून काय नेमकी गर्जना करतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा जनसभेसमोर येत आहेत। नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी हा इशारा दिलेला होता। तर नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे असं त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्यानुसार मनसैनिकांनी ठिकठिकाणी जेव्हा मराठीची गळचेपी होती लक्षात आलं त्यावेळी अशा प्रकारे राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन केलेलं पाहायला मिळालं। त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही, विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही, पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका। आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे, कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून। त्यांना सांगू देत, कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही। बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं। त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण।